बोलाई माता मंदिर, पुणे। आज आपण भेट देणार आहोत पुण्यानजीक असणाऱ्या नवसाला पावणाऱ्या प्रसिद्ध बोलाई माता मंदिराला। हे मंदिर पुणे शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर वाडे बोलाई गावामध्ये आहे। मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी मंदिरा शेजारील तळ्यातील पाण्याने हातपाय धुण्याची प्रथा आहे। असे म्हटले जाते की ह्या तळ्यातील पाण्याने आंघोळ केल्यास त्वचेचे आजार बरे होतात। ह्या तळ्याकाठी एक छोटेसे मंदिर हे बोलाई मातेच्या भावाचे आहे। मंदिर परिसर सुंदर आणि प्रशस्त आहे। मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी आपल्याला समोर भव्य पितळी घंटा दिसते। मंदिरावर आणि सभोवती सुंदर नक्षीकाम केलेले दिसते। मंदिर परिसरात प्रवेश करताना देवीकडे तोंड केलेली एक पितळी सिंहाची मूर्ती दिसते। ज्या प्रवेशद्वारातून आपण आत आलो आहोत त्यावर भव्य मूर्ती दिसतात। एक तर हनुमानाची आहे, वरती गणेशाची, तसेच उजव्या बाजूची गरुड देवाची असावी। मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करणाऱ्या भाविकांचे स्वागत सुंदर 2 हत्ती करतात। मंदिराच्या भिंतींवर देवींच्या मूर्ती कोरलेल्या दिसतात। प्रत्येक मंदिराप्रमाणे इथेही कासव आपल्याला दिसते। देवीची मूर्ती अत्यंत प्रसन्न दिसते। जय बोलाई माता। ही देवी अनेकांची कुलदैवत आहे। त्या लोकांना बोकडाचे मटण खाणे वर्ज्य समजले जाते। ते लोक फक्त बकरीचे मटण खातात, म्हणून बोलाई मटण अर्थात बकरीचे मटण प्रसिद्ध आहे। मंदिराच्या बाजूला भक्कम तटबंदी आहे, तसेच ह्या तटबंदीवर सुरेख मूर्तिकाम केलेले दिसते। त्यामध्ये विष्णूचे अवतार, महादेव, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण जीवन प्रवास चित्ररूपात दाखवलेला आहे। हे आपल्याला समोर दिसत आहे महादेवाचे मंदिर। ह्यावर देखील नक्षीकाम अत्यंत सुंदर केलेले आहे।
मंदिराच्या पाठीमागील बाजूस होमकुंड आहे, त्यामध्ये होम हवन केले जातात। तर मित्रांनो, कसे वाटले तुम्हाला हे बोलाई माता मंदिर? आवडले असल्यास लाईक करा आणि शेअर करा, आणि नवीन कोणते व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर कमेंट्समध्ये नक्की सांगा। धन्यवाद।